विठाला 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 कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय। विठाला 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 समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। विठाला 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 हे चिदान देगा देवा, हे चिदान देगा देवा, तुझा विसर न व्हावा। गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा। गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी। तुका मने गर्भवासे, सुखे घालावे आम्हासे। गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी। समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडनानाम। तरुण तुलसीमाला कन्नरम कंजनेत्रम, सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नम, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्येचे अधिकरण, तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा। तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा। हॉल करा, हॅलो हॉल द्या आणि थोडासा विकोची लेवल वाढवा, डिले कमी करा। जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, योग विद्येस सामर्थ्य येते। जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। तुझ्या मंदिरी आर्थ जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती। श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा। चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में। चलो आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में। राम जी को लाना, लखन जी को लाना। 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 ओ सारा परिवार हमारे हरि कीर्तन में। चले आओ जी पवन कुमार, हमारे हरि कीर्तन में। चले
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार पांडुरंग परमात्म्याच्या असीम आघात कृपेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांची राजे योग्यांची माऊली साधकाची मायबाप अनाथाची माय विश्व माऊली ज्ञानोबाराय सकल संत मंडळीच्या कृपा आशीर्वादानं श्री संत गजानन महाराजांच्या पदरस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेल्या भूमीमध्ये त्यांना भेटायला जात असताना चौथ्या दिवसाच्या मुक्कामाच्या ठिकाणं अत्यंत सुंदर अत्यंत भव्य दिव्य अशा पद्धतीचं नियोजन समस्त गावकरी मंडळी भारज या गावातील समस्त गावकरी मंडळीनं अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणं नियोजन या ठिकाणं केलेलं आहे. प्रथमतः मी समस्त गावकरी मंडळींना मनापासून धन्यवाद देतो. ही सुंदर टाळकरी मंडळी, तुम्ही सुंदर ही सगळी मंडळी, मला माहीत नव्हतं दिंडीमध्ये एवढं सुंदर नियोजन असेल, पण खरं सांगतो या सगळ्यांसाठी तुम्ही सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत सुंदर आणि अत्यंत देखणं नियोजन आहे महाराज. वाटतच नाही तुमच्या या वाटानं कीर्तन चाललंय, असं वाटतंय पंढरपूरच्या वाळवंटातच कीर्तन चाललंय की काय. एवढं सुंदर आणि एवढं देखणं नियोजन आहे. सगळ्यांना मनापासून, आणि किती गोड टाळकरी आहेत महाराज. एवढी चांगली टाळकरी एवढ्या सुंदर दिंडीतल्या कीर्तनाला मिळणं म्हणजे भाग्य आहे महाराज आमचं. नाही तर कधी कधी टाळकऱ्यांची साथ इतकी वाईट भेटती, त्याच्यापेक्षा कोरोनाची बरी वाटती. एकदा माझ्या काल्याच्या कीर्तनाला मी अभंग घेतला होता. रंगनी रांगत गुलगुला बोलत, रंगनी रांगत गुलगुला बोलत. पाठीमागचे सगळे म्हणत होते रंगनी रांगत गंगुला बोलत. आता महाराज असे टाळकरी असल्यावर कसं कीर्तन करायचं. पण ही सुंदर टाळकरी मंडळी, सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. सुंदर मृदंगाचार्य आहेत, सुंदर माईक सिस्टम आहे. आदरणीय चॅनल सुद्धा इथं कोणता चॅनल आहे? ब्रह्मांड नायक. वा, ब्रह्मांड नायक चॅनल सुद्धा इथं उपस्थित आहे. सगळ्यांना धन्यवाद. आणि दोन्हीही चोपदार, वा, अत्यंत देखणे चोपदार आहेत दोन्ही. वा वा वा, दोघांनाही धन्यवाद. असे चोपदार पाहिजेत, ओठावर पिळदार, मिशी भरदार शरीर, एवढे सुंदर पाहिजेत. नाही तर पुण्याला परवा कीर्तन होतं, 200 किलो वजनाचा चोपदार होता, पण ओठावर मिशीच नव्हती. चोपदाराला मिशी असणं तरतरीत अशी काळाची गरज. हे चोपदार म्हणजे उगत सोंग उभा केलेत नाही हा. हे चोपदार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायाच्या कीर्तनाला दिलेलं संरक्षण आहे. हे चोपदार काही सोपे नाहीत. या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि सेवेला सुरुवात. विडाला श्री संत गजानन महाराजांच्या भेटीला चाललेली आपण सगळी मंडळी आहात. पायदिंडी सोहळा आहे. संत गजानन महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये हे कीर्तन आहे. नेमकं संत म्हणायचं कोणाला? संत या शब्दाचा अर्थ काय? नेमकं संत म्हणायचं कोणाला? जीवनाचं निरीक्षण करून परीक्षण केलं तर 4 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक वर्ग असा आहे जो साधारण आहे, दुसरा वर्ग असा आहे जो साधक आहे, तिसरा वर्ग असा आहे जो साधू आहे, आणि चौथा वर्ग असा आहे जो संत आहे. नेमकं संत म्हणायचं कोणाला? साधारण नेमकं म्हणायचं कोणाला? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार हे 6 ज्यांनी केले धारण त्यांना म्हणायचं साधारण. हे 6 ज्यांनी ठेवले धाकात त्यांना म्हणायचं साधक. हे 6 ज्यांनी टाकले दुहून त्यांना म्हणायचं साधू. आणि या 6चा ज्यांनी केला अंत त्यांना म्हणायचं संत. ते संत श्रीमंत संत श्री गजानन महाराजांच्या भेटीला आपण निघालेला आहात. सेवेसाठी निवडलेला अभंग ज्या संतांचा आहे. काय त्या संताचा परिचय सांगतो, थोडं लक्षपूर्वक ऐका. साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे, महाराष्ट्र सारस्वताच्या मंडलावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचोम्यद गाथ्याची निर्मिती ज्या महाकवीने केली, भांडाऱ्या भामचंद्र घोराड्या डोंगरावर साधना करून देहासकट वैकुंठागमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार इतिहासाच्या पानावर ज्यानं सुवर्णाक्षरानं लिहिला. इंद्रायणीच्या काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा कणकाईच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आलं. आणि सर्वसामान्य माणसाला मोक्षाचा देवयान पंथ ज्याच्यामुळं खुला झाला मायबाप, ते श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षरं आज सेवेला अभंग 4 चरणाचा आहे. या 4 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. काय म्हणतात?
देवा जर तुला मला काही द्यायचंच असेल तर हेच दान दे की मला माझ्या जीवनामध्ये तुझं भजन करत असताना तुझा विसर नाही पडला पाहिजे. हेच दान दे गा देवा आणि तुझा विसर न व्हावा. देवानं सांगितलं हे दान जर मी तुम्हाला दिलं तर काय कराल तुम्ही तुकोबाराय? तुकोबाराय म्हणले हे दान जर देवा तू मला दिलंस तर मी माझ्या जीवनामध्ये तुझ्या गुणाचं गुणानुवाद आवडीनं गाईन. गुण गाईन आवडी. बस याच्या पलीकडे काही मला मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. हेची माझी सर्व जोडी. एवढंच धन मला जोडायचंय. देवानं सांगितलं तुकोबाराय दुसरं काहीतरी मागा. धन मागा, मुक्ती मागा, संपदा मागा. तुकोबाराय म्हणले ते मला लागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा. मुक्ती का नको? तुकोबाराय म्हणले अदोगरच ती आमची बायकोय. तुका म्हणे मुक्ती परनेली नवरी आणि आता दिवसचारी खेळी मेळी. ती मुक्ती आम्हाला नको. बर मग काय पाहिजे तुकोबाराय? आम्हाला संताची संगती पाहिजे. संत संग देई सदा. मग देवानं सांगितलं तुकोबाराय एवढं सगळं जर तुम्हाला लागत असेल, एवढं सगळं तुमच्या पदरामध्ये टाकून घ्यायचं असेल तर तुम्हाला छोटंसं गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. चालेल का? तुकोबाराय म्हणले अरे देवा एवढं मोठं सुख माझ्या पदरात टाकत असशील तर छोटंसं दुःख भोगायला मी तयार आहे ना. उदाहरणार्थ महिला मंडळ सगळ्यांना तुम्हाला माझा प्रश्न आहे. मला सांगा चोरी चांगली का वाईट हो? माझी भाषा कळते का तुम्हाला? भाषा समजतीये का? भाषेत काही फरक जाणवत नाही ना? हे बघा मला लय अवघड कीर्तन करायला जमत नाही. मी इथं तुम्हाला घटन मटन पटन रज्जन सरपन ख्यातीन सत्ख्यातीन असत ख्यातीन पूर्वमेवंसन उत्तरमेवंसन सांकेन गौतमन कनादनन आबिर्वचनन विक्षेपन आवरणन मोक्षण अपरोक्षनाशन परोक्षनाशन अनंत व्याप्ती असल्या भानगडीत पाडणार नाही. सोप्या पद्धतीत माझे शब्द तुमच्या हृदयापर्यंत कसे पोहोचतील याचा प्रयत्न करणार आहे. फक्त लक्षपूर्वक ऐका. मला सांगा चोरी चांगली का वाईट? चोरी वाईट. हा असं बोला तुम्ही. चोरी वाईट आहे महिला मंडळ. तुम्ही म्हणाला चोरी वाईट आहे. आता लक्षपूर्वक ऐका. काय झालं बघा. एक दिवशी तुमच्या गावामध्ये एका चोरानं डाका टाकला. तुमच्या शेजारचं घर फुटलं. त्या घरामधून त्या चोरानं 10,000 रुपयाची चोरी केली. पण त्या 10,000 रुपयाच्या चोरीमध्ये त्या चोराचं मन भरलं नाही म्हणून त्या चोरानं तुमचं घर फोडलं. तुम्ही घरामध्ये एकट्याच होत्या. तुमचे मालक शेताला पाणी देण्यासाठी शेतात गेलेली होती. तुम्ही घरामध्ये एकट्याच असताना चोर घरामध्ये आला. तुमच्या कपाटाकडे गेला. कपाट उघडलं. त्या कपाटामधून तुमचा तो जो काही पैसे ठेवायचा गल्ला होता त्या लॉकरला उघडला आणि ते लॉकर मधले तुमचे 5,000 रुपये चोरून चोर तिथून निघून गेला. तुम्हाला जाग आली. तुम्ही पलंगावर झोपलेला होता. झोपेतून उठलात. कपाटाच्या जवळ गेलात. कपाटाच्या जवळ गेल्यावर पाहिलं तर तुमचं लॉकर उघडं दिसलं. तुम्हाला 5,000 रुपये चोरी गेल्याची बातमी समजली आणि तुम्ही डोक्याला हात लावून बसलात. बाई किती कष्टानं हे 5,000 रुपये मी कमवले होते. किती कष्ट केले होते हे 5,000 रुपये कमवण्यासाठी. चोर घेऊन गेला. किती कष्ट लागले. रोज सकाळी धुणं धुत असताना 100 काढून 5,000 जमा केले होते मी आणि चोर घेऊन गेला. तेवढ्यात तुमची नजर तुम्ही झोपलेल्या पलंगावर गेली. त्या पलंगावर एक गाठोडं होतं. तुम्ही धावत धावत त्या पलंगाकडे गेलात. ते गाठोडं पाहिलं. उघडलं तर त्या गाठोड्यामध्ये त्या चोरानं अदोगरच्या घरी जे 10,000 रुपये चोरी केले होते तो गडबडीमध्ये तुमच्या पलंगावर सोडून गेलेला होता. आता मला सांगा चोरी चांगली का वाईट? बोला ना. तुम्ही म्हणाल महाराज 5,000 रुपये चोरीला जाऊन 10,000 आम्हाला मिळत असेल तर अशी चोरी रोज आमच्या घरी होऊ द्या. तुकोबाराय म्हणतात एवढं सगळं सुख माझ्या पदरामध्ये पडत असेल तर छोटंसं दुःख गर्भवासाचं भोगायला मी तयार आहे देवा. आणि तू टाकत असशील तर सुखानं टाक ना. तुका म्हणे गर्भवाशी आणि सुखे घालावे आम्हाशी. असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. विस्तृत चिंतन पाहत असताना मुखानं नाम आणि हातानं टाळी. विढाला तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागणी मागतात. थोडं लक्ष द्या. मी मगाशी पाहिलं अत्यंत सुंदर ही सगळी मंडळी होळीचा कार्यक्रम करत होती. होळी हा सण पारंपरिक पद्धतीने आपल्यापर्यंत आलेला आहे. हा सण आहे म्हणून 2 शब्द माहिती सांगतो. ज्यावेळेस भक्त प्रल्हादाला त्या हिरण्यकश्यपूने त्याच्या बहिणीचं नाव होतं होलिका. त्या होलिकेला सांगितलं होतं की याला तुझ्या मांडीवर घे आणि भक्त प्रल्हादाचा मृत्यू कर म्हणजे तो मेला पाहिजे. पण ते भक्त प्रल्हाद हे विष्णूचे भक्त असल्यामुळं
भक्त प्रल्हादाला काही झालं नाही आणि त्या दिवशी होलिकेचं दहन झालं. तो दिवस म्हणजे आजचा. विडाला जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागणी मागतात. ऐका लक्ष देऊन मंडळी. मग देवाकडे मागणी मागणारे तुकोबाराय तेच कधी कधी मागणाराच्या विरोधात बोलतात. तुकोबाराय असं सुद्धा म्हणतात, भिक्षा पात्रावलंबिने जळोजिने लाजीरवाने, तुका मने करी ब्रह्मांड ठेंगणे आणि हात पसरीजिने धिक्क त्याचे. एखाद्याच्या समोर तुम्ही जर मागण्यासाठी हात पसरवत असाल तर तुमच्या जीवनाचा धिक्कार असो असं म्हणणारे तुकोबाराय आज देवाकडे मागणी कस काय मागतात. मग आपल्यासारख्या सामान्य माणसानं देवाकडे मागणी मागायची का नाही मागायची? तुकोबाराय दोन्ही बाजूने बोलतात, मागणारालाही नावं ठेवतात आणि आज देवाकडे मागतात सुद्धा. मग सामान्य माणसानं नेमकं काय करायचं? पण माझं सरळ सरळ मत असं आहे, सामान्य माणसानं कधीच देवाकडे काही मागायचं नाही. कारण का माहितीये का, हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं आपल्याला फुकट देऊन टाकलाय. हाच फार मोठा त्या देवाचा आपल्यावर उपकार आहे. मग हा देह मागण्यासाठी दिला का देवानं? अजिबात नाही. मग कशासाठी दिला? देव दिला भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता. तोया झाला फाटा बाधिकेचा, तोया झाला फाटा बाधिकेचा, देव दिला देह भजन गोमाता, देव दिला देह भजन गोमाता. हा सुंदर नरदेह जगाच्या मालकानं भजन करण्यासाठी दिलाय, त्याला मागण्यासाठी नाही. मी नेहमी कीर्तनातून सांगत असतो, आपण प्रत्येकानं भजन केलं पाहिजे. आज दिंडीमध्ये तुम्ही येत ना, किती सुंदर नामचिंतन करत असाल, काय सुंदर भजन असेल तुमच्या दिंडीतलं महाराज. हे भजन आपण प्रत्येकानं केलं पाहिजे. कधी कधी आम्ही आमच्या तरुण वेल एज्युकेटेड पोरांना सांगतो, मुंबईला राहायला असतो मी, मुंबईमध्ये कीर्तनामध्ये मी एका पोरांना, सगळ्या तरण्या बांड पोरांना म्हणलं, पोरांनो रोज भजन केलं पाहिजे. हा सुंदर नरदेह आपल्याला मिळालाय, कधीतरी कीर्तनामध्ये आलं पाहिजे, कधीतरी टाळ वाजवला पाहिजे, कधीतरी पखवाज वाजवला पाहिजे, कधीतरी विणा वाजवला पाहिजे. आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज टाळ वाजून तुम्हाला देव भेटला का? आमचीच पोरं आम्हाला म्हणतात, महाराज पखवाज वाजून तुम्हाला देव भेटला का? एक वेल एज्युकेटेड पोरगा माझ्या समोर बसला, टेबलला टेबल लावला, मला म्हणला, महाराज तुमच्यासोबत मला खंडन मंडन करायचंय, तुमच्यासोबत मला प्रश्न उत्तर करायचंय, तुमच्यासोबत मला रॅपिड फायर करायचंय. म्हणलं बस. त्यानं समोर बसला आणि मला प्रश्न विचारायला सुरू केले. का हो महाराज, रोज भजन करता ना? म्हणलं हो. रोज कीर्तन करता? म्हणलं हो. मी म्हणलं, तो म्हणला लोकांना सांगताही भजन करायला? म्हणलं हो. मग महाराज तुम्ही जर रोज देवाचं भजन करता तर देव कधी तुमच्या स्वप्नात तरी आला का? मी म्हणलं अजून तरी नाही बाबा. म्हणला मग तुमच्यापेक्षा देवीचे भक्त बरे. म्हणलं म्हणजे? तो म्हणला तुमच्या रोज भजन करून स्वप्नात येत नाही आणि तो कधीच पंढरपूरला जात नाही तरी त्याच्या अंगात येतोय. मी म्हणलं तो मुद्दा वेगळा आहे. आम्ही देवाला मिळवण्यासाठी भजन करतच नाही. मी सगळ्यांची माफी मागून बोलतो बरं, तुमची उभा राहिलेल्यांची. दादा तुम्ही कितीही टाळ वाजवा, पण टाळ वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही पखवाज वाजवा, पण पखवाज वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. आपण कितीही विणा वाजवा, पण विणा वाजवून आपल्याला देव भेटत नाही, ही गोष्ट कायम ध्यानात राहू द्या. हे तिघही कीर्तन सुटल्यावर माझ्याकडे येतील का हो महाराज? टाळ वाजून देव भेटत नाही, पखवाज वाजून देव भेटत नाही, विणा वाजून देव भेटत नाही, हे जरी खरं असलं तरी आम्ही तिघं असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही, हे तुम्ही ध्यानात राहू द्या. अरे तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुटत नाही, हा तर पार्ट नंबर 2 आहे. तुम्ही तिघं असल्याशिवाय माझं कीर्तन सुरूच होत नाही, हा पार्ट नंबर 1 आहे. तरी सुद्धा मी माझ्या मतावर ठाम आहे. टाळ पखवाज विणा वाजून आपल्याला देव भेटत नाही. मग कशासाठी वाजवायचा टाळ? कशासाठी वाजवायचा विणा? कशासाठी वाजवायचा पखवाज? देव तर भेटत नाही ना. मग का दिंडीमध्ये चालायचं? का संतांच्या दरबारात जायचं? देव तर कधीच भेटत नाही ना. मग काय एवढा सगळा अट्टहास करायचा? त्याच्यासाठी मला महिला मंडळीला प्रश्न विचारायचा आहे. महिला मंडळ, माझ्या प्रश्नाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं तर तुम्हाला एक सोन्याचं नाणं गाडीमध्ये ठेवलेलं आहे.
जो कोणी योग्य उत्तर देईल त्याला लगेच कीर्तन झाल्यावर मी स्टेजवर बोलवून देईल. महिला मंडळ प्रश्न व्यवस्थित ऐका. मला सांगा, महिला मंडळ, तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? पुन्हा विचारू प्रश्न, अजून विचारतो, ऐका. तुम्ही तुमच्या लग्नामध्ये तुमच्या पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून का भेटलेला पती टिकावा म्हणून? भेटलेला पती कोण म्हणलं तिकडं सुटावा म्हणून? आता एवढ्या सगळ्यांना सोबतच दिल्यावर माझ्याकडे नाणं तर एकच आहे, कसं कोणाला पुरणार आहे? जाऊ दे, आता पुढच्या वर्षी बघू आपण. महिला मंडळ लग्नामध्ये जुन्या काळामध्ये तुम्ही पतीचं नाव घ्यायचं. जुन्या काळ होता तो उखाणे घ्यायचे, उखाण्यामध्ये पतीचं नाव असायचं, बरोबर आहे की नाही? लग्न झाल्याबरोबर लोक तुम्हाला उखाणे घ्यायला लावायचे, बरोबर आहे की नाही? पण ते आता उखाणे राहिले नाही आणि काहीच राहिलं नाही. जुन्या काळातले उखाणे फार सुंदर होते. एक सांगू का नमुना तुम्हाला? उखाणे जुन्या काळातले सांगू कसे होते? सांगतो, ऐका. पंढरपुराच्या वाळवंटामध्ये डोक्यावर तुळस घेऊन पांडुरंग परमात्म्याकडे एक बाई पाहत होती. किती सुंदर उखाणा घेतला तिनं. ती म्हणली, येत होते जात होते खिडकीमधून पाहत होते, खिडकीला 3 तारा अडकी त्याला घुंगर 12 पान खाते 13 घाम येतो जरा जरा, तिकडून आला व्यापारी त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा नेते पाण्याला, पाणी आणते आडाचा, वाडा बनते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे, वाड्यात होता पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीवर कप, कपाला घर, घराला भिंतो, भिंतीवर होती घडी, घडीत वाजला 1 आणि पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेक. असे मला 130 येतात. अजून एक सांगू का नमुना? सांगू का? तुम्ही थकलेला आहे, जरा फ्रेश होताल. सांगू का? नको? बरं जाऊ द्या, नकोच. सांगू? जाऊ द्या, सांगतोच. दादा तुमचं झालेलं आहे का लग्न? तरी बी घेतो. नाव सांगा तुमचं. नाव काय तुमचं? गणेश का? चला ऐका. अहो, आधी केली बार्शी पैठण केलं. गेल्या वर्षी पैठणची माता कवर, पंढरपूरला जायची आवड, पंढरपूरला विठ्ठल रुक्मिणीचा जोडा. विठ्ठल रुक्मिणीच्या जोड्याची हवा पाहू, कैकाडी महाराजाचा मठ पाहू, कैकाडी महाराजाच्या मठाला घालते मी वेडा, पुढा आला वाकडीचा वाडा, वाकडीच्या वडाला सोन्याची हलकी, पुढे आली मुक्ताबाईची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला सोन्याचा तुरा, पुढे आला गोपाळपुरा, गोपाळपुऱ्यात जनाबाईचा खेळ, आता झाली आळंदीला जायची वेळ, आळंदीला थोरथोर साधू संत, थोरथोर साधू संताची करते मी सेवा, पती म्हणतात माहूरला जावा, माहूरची साडी औंढा नागनाथाची पाऊ फडी, औंढा नागनाथापाशी झाली दाटी, बासरला येणं केलं सरस्वतीसाठी, सरस्वतीपाशी एक मुक्काम राहू, राजूरचा गणपती पाहू, राजूरच्या गणपतीपाशी चतुर्थी सोडली, काही काही परळीला आले ग बाई, परळीच्या देवा, शिवरात्रीला हवा, पती म्हणतात काशीला जावा, काशीला केले 4 धाम, आधी केली ब्रह्मागिरी, नंतर केली त्र्यंबकेश्वरी, त्र्यंबकेश्वरी पाशी एक मुक्काम राहू, हवा ललिताची पाहू, शिर्डी साईबाबाला जाऊ, शिर्डी साईबाबापाशी धनुष्यबाण, मुंबईत मुंबादेवी छान, आणि मुंबईमध्ये मंत्र्यांची भरली सभा, आणि गणेश महाराजांच्या पाठीमाग परमेश्वर उभा. आता येणारी आहे ना, तिला हा उखाणा दाखवा, असा घे म्हणावं तर तुला एंट्री आहे. हा जुना काळ आहे. जुन्या काळातल्या लोकांकडे बघा तुम्ही, अजून फार सुंदर लोक आहेत. या लोकांना कधी माहीत नाही. या सगळ्या लोकांना विचारा, इथं बसलेल्या सगळी म्हातारी माणसं जेवढी बसली आहेत, या म्हाताऱ्या माणसांच्या काळामध्ये मोबाईल नव्हता महाराज, लॅपटॉप नव्हतं, कॅम्प्युटर नव्हतं, सोशल मीडिया नव्हता. इंस्टाग्रामला अकाउंट आहे का तुमचं? इंस्टाग्राम सुद्धा या लोकांच्या काळात नाही महाराज. पण एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला, यांच्या काळात ही गणिताची पद्धत फार सुंदर होती. पावकी, निमकी, दीडकी, सव्वाकी, आउटकी असं गणित होतं बाबा तुमच्या काळात. पाव 1 पाव, पाव 2 अर्धा, पाव 3 पाऊण, पाव 4 1, पाव 5 सव्वा, पाव 6 दीड, पाव 7 पावणे 2, पाव 8 2, पाव 9 सव्वा 2, पाव 10 2.5, निम 1 निम, निम 2 1, निम 3 दीड, निम 4 2, निम 5 2.5, निम 7 3, निम 7 3.5, निम 8 4, निम 9 4.5, निम 10 5, पाऊण 1 पाऊण, पाऊण 2 दीड, पाऊण 3 सव्वा 2, पाऊण 4 3, पाऊण 5 पावणे 4, पाऊण 6 4.5, पाऊण 7 सव्वा 5, पाऊण 8 6, पाऊण 9 पावणे 7, पाऊण 10 7.5 असे लई मोठे येतात.
पण एका कीर्तनात एवढं भांडवल मी लोकांपर्यंत पोहोचू देत नाही. लोकांना आशा राहिली पाहिजे बुवा, चला महत्वाचं आहे. माझा मुद्दा एवढाच होता, महिला मंडळ तुम्ही लग्नामध्ये पतीचं नाव घेता, पती भेटावा म्हणून नाही तर भेटलेला पती अखंड तुमच्या संसारामध्ये टिकावा म्हणून. तसे आमचे टाळकरी, आमचे विनेकरी आणि आमचे मृदुंगाचार्य देव भेटावा म्हणून कधीच वाजवत नाही. तो अंतकरणात भेटलेलाच आहे, तो अखंड टिकून राहावा म्हणून त्याला भोगण्यासाठी वाजवली जाणारी ही साधना आहे. म्हणून तर आपण म्हणतो लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. मग तुकोबाराय आम्ही देवाकडे मागायचं की नाही? काही लोक तुकोबारायाकडे गेले. का हो तुकोबाराय, तुम्ही देवाकडे मागता येईन, मागणाराच्या विरोधातही बोलता, मग तुम्ही देवाकडे मागताच कशाला? त्यावेळेस तुकोबारायानं उत्तर फार सुंदर दिलेलं असावं. काही मागणे हे अनुचित, काही मागणे हे आम्हानुचित, काही तिरीत जाणत सो, वडिला तिरीत जाणत सो, वडिला तिरीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणे आम्हानुचित, वडिलांची रीत जाणत सो, वडिलांची रीत जाणत सो. काही मागणं तुकोबाराय म्हणले उचित आहे आणि काही मागणं अनुचित आहे. काही मागणे हे आम्हा अनुचित, काही मागणं उचित आणि काही मागणं अनुचित. कशाला म्हणायचं उचित आणि अनुचित? महिला मंडळ पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो. मला सांगा, संक्रांतीला नवऱ्याकडे साडी मागणं ही मागणी उचित आहे की अनुचित हो? बोला ना. उचित, बरोबर आहे ना. नवऱ्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार? संक्रांतीला नवऱ्याकडे साडी मागणं ही मागणी उचित आहे, पण तीच साडी 2 महिन्यानं दुहून द्या म्हणणं कसं आहे? अनुचित आहे. हेही नसल समजलं तर 2 उदाहरणं तुम्हाला देतो आणि आपली सेवा संपवतो. मला सांगा महिला मंडळ, उचित मागणी आणि अनुचित मागणी कशाला म्हणायचं? अनुचित मागणी आणि कशाला म्हणायचं उचित मागणी? ऐका काय झालं बघा. एक भक्त भगवान भोलेनाथाची प्रार्थना आराधना एका डोंगरावर जाऊन करत होता. भगवान भोलेनाथ, भोळा महादेव लगेच प्रसन्न झाला. बोल भक्ता, तुला काय पाहिजे? तो म्हणला, देवा काहीच नाही, संसारामध्ये माझं काही बायको बरं जमत नाही, तेवढा संसार माझा व्यवस्थित करून दे. बर, संसार व्यवस्थित करून दे म्हटल्याबरोबर देवानं तस्थास्तू केलं आणि देवानं त्या भोळ्या महादेवानं त्या भक्ताला एक डब्बी दिली. महाराज माझ्याकडे लक्ष द्या. डब्बी दिली. ती डब्बी अशी होती, ती डब्बी उघडली की त्याच्यामधून 1 तोळा सोनं बाहेर पडायचं. त्यानं ती डब्बी घेतली आणि घरी आला. घरी आल्यावर त्याच्या बायकोला म्हणला, हे बघ, त्याच्या बायकोचं नाव होतं संगीता. आपल्या इथं बसलेली कोणी असेल तर ती नाही, त्याच्या घरची. का हो? त्यानं त्या बायकोला सांगितलं, हे बघ, ही डब्बी देवानं दिलेली आहे, फक्त उघडलं की 1 तोळा सोनं बाहेर पडतं. त्या बायकोनं तेच केलं. घरी आलेली डब्बी उघडली झाकली 4-5 महिन्यामध्ये 3 मजल्याची बिल्डिंग उभा केली. सोनं पडत होतं रोज. बर, शेजारच्या मंजुळाबाईला कळालं की या संगीताच्या घरी खायला दाना नव्हता आणि 3 मजल्याची बिल्डिंग 4 महिन्यात बांधली कशी? मग ही तिच्या घरी गेली. का हो, तुम्ही गेल्या 4-5 महिन्यापूर्वी माझ्याकडून उसनं पीठ घेऊन गेल्या होत्या आणि आता एवढी मोठी बिल्डिंग बांधली कशी? तिनं मग घडलेला सगळा प्रकार सांगितला. ती म्हणली, हे बघ, एक दिवशी माझं आणि नवऱ्याचं भांडण झालं. मी नवऱ्याला झाडूनं मारलं. नवरा डायरेक्ट डोंगरावर जाऊन बसला आणि भगवान भोलेनाथाची पूजा करत बसला. देवानं एक डब्बी दिली म्हणे. तिनं सगळं सोडलं आणि एकच डोक्यात धरलं, मालकाला झाडूनं हाणलं. ती घरी गेली आणि डायरेक्ट झाडूच काढला. मालक घरी आल्याबरोबर झाडू दाखवला. तो म्हणला, झालं काय? काही नाही म्हणे, आत्ताच्या आत्ता डोंगरावर जायचं आणि भगवान भोलेनाथाची पूजा करून त्याला प्राप्त झालं की म्हणायचं डब्बी पाहिजे. हाही गेला, देवाच्या दारामध्ये जाऊन उभा राहिला.
देवाची आराधना करत राहिला. भोळा महादेव लगेच प्रसन्न झाला. बोल भक्ता काय पाहिजे? तो म्हणला काहीच नाही देवा, फक्त डब्बी पाहिजे. देवानं त्याला डब्बी दिली महाराज. पण ती डब्बी अशी होती, उघडल्याबरोबर एवढा एवढा माणूस बाहेर यायचा. तसा येतच नव्हता, वस्तारा घेऊनच यायचा आणि आल्याबरोबर डब्बी उघडणाराची चप्पी करायचा, केस काढून टाकायचं त्याचे. त्यानं ती डब्बी लगेच झाकून टाकली. घरी आला आणि त्याच्या बायकोला म्हणला, हे बघ तुझ्या पाया पडतो पण डब्बी काय उघडू नको. ती म्हणली मालक काळजी करू नका, अजिबात उघडणार नाही. तुमच्याकडे ते गाडगे एकावर एक ठेवतात, त्याला उतरणच म्हणतात ना, उतरण म्हणतात. तिने ती डब्बी घेतली आणि गाडग्याच्या एका उतरणीमध्ये ठेवली. आणि गाडग्यामध्ये डब्बी ठेवल्यावर महिना झाला, 2 महिना झाला, डब्बी काढली नाही बिचारीनं. चांगली होती मनानं. 4-5 महिन्याच्या नंतर संक्रांतीचा सण आला. गावातल्या 5-50 सगळ्या बायका अशा सुंदर गोळा झाल्या आणि मंजुळाच्या घरी ओसायला गेल्या, नटापटा करून गेल्या. सगळ्या अशा गोल बसल्या महाराज. आणि नेमकं मंजुळानं त्या 50 बायामध्ये ती डब्बी काढली महाराज. बायांना फक्त एकच म्हणाली, हे बघा ही डब्बी माझ्या देवानं महादेवानं माझ्या मालकाला दिलेली आहे, तुम्ही फक्त बघा, उघडू नका. त्या सगळ्या बाया म्हणल्या, बाई आम्ही कशाला उघडायची तुझी डब्बी, आम्हाला पाहू दे. एकाएकीनं पाहिलं. संगीतानं सुलोचनाच्या हातात दिली, सुलोचनानं मनीषाच्या हातात दिली, मनीषानं कल्पनाच्या हातात दिली, कल्पनानं सोनालीच्या हातात दिली, सोनालीनं मुक्ताबाईच्या हातात दिली, मुक्ताबाईनं पुढं बचत गट अध्यक्षाच्या हातात दिली. बचत गट अध्यक्षाला काही दमच निघला नाही महाराज. त्यानं हळूच डब्बी उघडली आणि जशी डब्बी उघडली तसा एवढा माणूस बाहेर आला. अहो तसा आलाच नाही, वस्तारा घेऊनच आला. पाहता काय माझ्याकडं 5 मिनिटात 50 बाया त्यानं बालाजीहून आणल्या. ही झाली अनुचित मागणी. उचित मागणी सांगतो भजन करा. विडाला थोडं लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला कळेल. फार सुंदर आहे. उचित मागणी काय? महाभारताचं ज्या दिवशी युद्ध ठरलं त्या दिवशी श्रीकृष्ण परमात्म्याकडे अर्जुन आणि दुर्योधन दोघंही भेटायला गेले होते, मदत मागायला गेले होते. ऐका बरं का, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. कोण होतं दुर्योधन, कोण होता अर्जुन, सांगतो ऐका. महाभारतामध्ये काशीप्रसाद जयस्वाल नावाची एक व्यक्ती सांगून गेली की भ्रुवक्षत्र नावाचा एक राजा आहे आणि त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला एक पोरगा झाला. त्या पोराचं नाव आहे हस्ती. त्या हस्ती नावाच्या पोरानं जे गाव निर्माण केलं त्या गावाचं नाव हस्तिनापूर. त्या गावाचं पहिलं नाव हस्तिनापूर, दुसरं नाव इंद्रप्रस्थनगर, तिसरं नाव योगिनिकपुरा, चौथं नाव सिरी, 5वं नाव किलासिरी, 6वं नाव लालकोट, 7वं नाव जहापना, 8वं नाव तुबलकाबाद, 9वं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931ला इंग्रज अधिकारी व्हाईसराय यानं तिचं नाव ठेवलं नवी दिल्ली. त्या दिल्लीची नावं बदलली साहेब, वैभव नाही बदललं. लोकसभेचे स्पीकर ओम बिर्ला जिथं बसतात ना त्याच्या पाठीमागे एक श्लोक लिहिलेला आहे, धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे धर्माधिष्ठानाची वाट पाहत राहतं. मग तो भ्रुवक्षत्र नावाचा राजा, त्या भ्रुवक्षत्र नावाच्या राजाला पुढे एक पोरगा झाला, त्या पोराचं नाव आहे हस्ती. हस्तीला पुढे एक पोरगा झाला, त्याचं नाव आहे नहुष. नहुषचा पोरगा ययाती, ययातीचा पुरू, पुरूचा कृकन्यम, कृकन्यमचा मतिनार, मतिनारचा सेविनार, सेविनारचा दिविरथ, दिविरथचा आदिरथ, आदिरथचा नवरथ, नवरथचा तपलीचा, तपलीचाचा वृक्ष, वृक्षाचा संवरण, संवरणला पुढे एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं कुरु. म्हणून त्या घराण्याला नाव ठेवलं कुरुवंश. त्यांच्याच कुलामध्ये पुढे एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे प्रतीप. त्याला 3 मुलं, देवापी, बाल्लिक, शांतनू. देवापी संन्यासी झाला, बाल्लिक महाभारत युद्धामध्ये मेला आणि शांतनू हस्तिनापुराचा राजा झाला. त्या शांतनूला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा, त्याचं नाव आहे देवव्रत. त्यानं भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून त्याचं नाव पडलं भीष्माचार्य. त्याची दुसरी बायको सत्यवती, तिला 2 मुलं, एकाचं नाव विचित्रवीर आणि दुसऱ्याचं चित्रांगत. त्यांच्याच कुलामध्ये पुढे 2 मुलं झाली, एकाचं नाव पंडू आणि दुसऱ्याचं धृतराष्ट्र. तो पंडू नावाचा राजा, त्या पंडू नावाच्या राजाला पृथा नावाची एक बायको आहे, महिला मंडळ. आपण सगळेजण तिला कुंती म्हणतो पण तिचं पहिलं नाव पृथा आहे.
तिला विवाह कालापूर्वी एक मुलगा झाला ज्याचं नाव आहे वसुसेन. आपण सगळेजण त्याला कर्ण असं म्हणतो. आणि विवाह कालाच्या नंतर तिला 3 मुलं झाली, धर्मराज युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. तिची सवत मद्र देशातील एका राजाची मुलगी, तिचं नाव आहे माद्री. तिला 2 मुलं, एकाचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं सहदेव. इकडे धृतराष्ट्र नावाचा राजा, त्या धृतराष्ट्र नावाच्या राजाला एक बायको आहे जिचं नाव आहे गांधारी. महिला मंडळ गांधारीला कधीच नावं ठेवायची नाही हा, अजिबात गांधारीला. कारण का माहितीये, गांधारी सारखी महान पतिव्रता जगाच्या पाठीवर आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्या गांधारीचं माहेर आहे गांधार. त्या काळातलं गांधार म्हणजे अलीकडचं कंधार, अलीकडचं कंधार म्हणजे आत्ताचं कंधार, आणि आत्ताचं कंधार म्हणजे अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तान सुद्धा आत्ता आहे. 1929ला उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 सार्क परिषदेची स्थापना आणि 2002 सार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. माझा मुद्दा एवढा लांब नाही, माझा मुद्दा एवढाच आहे, त्या कुंतीला 100 पुत्र झाले. काय म्हणता हो तुम्ही त्यांना? अरे कुंतीला 5 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? हा मग तुम्ही सांगा ना, 100 नाही हो महाराज, 5 झाले म्हणा ना. आणि त्या गांधारीला 100 पुत्र झाले. काय म्हणता तुम्ही त्यांना? कौरव. कौरवांचा सरसेनापती कोण होता? दुर्योधन. आणि पांडवांचा सरसेनापती कोण होता? अर्जुन. अर्जुन आणि दुर्योधन महाभारताचं युद्ध ठरल्यावर श्रीकृष्ण परमात्म्याकडे मदत मागायला गेले. देव असा झोपलेला होता. दुर्योधन अगोदर गेला, दुर्योधन देवाच्या डोक्यापाशी बसला. अर्जुन नंतर गेला, अर्जुन देवाच्या पायापाशी बसला. देव झोपेतून उठला. झोपेतून उठल्यावर समोर तुमच्याकडे झोपेतून उठल्यावर पायापसला माणूस अगोदर दिसतो का डोक्यापसला? पायापसला. देव झोपेतून उठला, समोर अर्जुन दिसला. अर्जुना कधी आलास म्हणून देवानं विचारलं. अर्जुन म्हणला देवा आत्ताच आलो. पण डोक्यापाशी बसलेला दुर्योधनाला राग आला. दुर्योधन म्हणला ए देवा, त्याच्या अगोदर मी आलोय, मला विचार ना कधी आलास. देव म्हणले अरे जरी तू आधी आलास तरी डोक्यावर बसलास. डोक्यावर बसणाऱ्या माणसाला माझ्यापाशी किंमत नाही. म्हणून मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, नौकरानं मालकाच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं, विद्यार्थ्यानं गुरुजींच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं, भक्तानं देवाच्या कधी डोक्यावर बसायचं नसतं, आणि बायकोनं ते तुम्हीच म्हणा, मी म्हणणार नाही. मला सांगा, त्या दोघाला देवानं समोर बसवलं, कशासाठी आलात? ते दोघं म्हणले महाभारताचं युद्ध ठरलंय. देव म्हणला मला माहिती आहे. मग देवा तुझ्याकडे मदत मागायला आलोत. किती सुंदर आहे, थोडं लक्ष देऊन ऐका. देवानं दोघांनाही सांगितलं मी तुम्हाला मदत करेल, पण एका बाजूनं माझं 56 कोटी यादव सैन्य लढल आणि एका बाजूनं मी एकटा लढल. ज्या बाजूनं मी लढल त्या बाजूनं हातामध्ये शस्त्र घेणार नाही, अस्त्र उचलणार नाही, 4 चांगल्या गोष्टी सांगल. बोल दुर्योधना काय पाहिजे तुला? दुर्योधन म्हणला देवा तू नको मला, तिथं काय गुलाबजांबूची पंगत नाही देवा, तू नको मला, तुझं 56 कोटी यादव सैन्य देऊन टाक मला. 56 कोटी यादव सैन्य दुर्योधनाला देऊन टाकलं देवानं. हातामध्ये पान आणि सुपारीचा विडा दुर्योधनानं घेतला आणि दुर्योधन राजदंडाच्या पायऱ्या उतरत उतरत मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. आता मी जिंकणार, माझा विजय होणार, आता मी जिंकणार, हस्तिनापुराच्या गादीचा मी मालक होणार, म्हणून तो राजदंडाच्या पायऱ्या उतरत होता. पण तेवढ्यात देवाची नजर अर्जुनाकडे गेली. अर्जुना तुला काय पाहिजे रे? अर्जुन म्हणला देवा मला काही नको, मला फक्त तू पाहिजे. आता ऐका, देव अर्जुनाकडे पाहून हसला. अर्जुन म्हणला का रे देवा, का माझ्याकडे पाहून हसला? त्यावेळेस देवानं सांगितलं अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. अर्जुन हार तो तेरी पक्की है, तू सदा रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बचा खाली छास. पण तो अर्जुन होता, तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी, भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. तो म्हणला भगवान जीत तो मेरी ही होगी, दास रहता है कभी उदास. अरे माखन से क्या लेना मुझे, माखन चोर है मेरे पास. जगाचा मालक याला म्हणायचं उचित मागणी. ती उचित मागणी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्याच्या दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा, दान देगा देवा. तुझा वीस रणमावा, तुझा वीस रणमावा, तुझा वीस रणमावा, तुझा वीस रणमावा,
अभंगाच्या एका चरणाचा भाव मी तुम्हाला दिलेला आहे, सरळ भाव मी तुम्हाला सांगितलेला आहे. माझ्याकडे फक्त 5 मिनिटं शिल्लक आहेत. सगळ्यांना मोठ्या प्रेमानं भजन करायचं. राहिलेल्या 5 मिनिटामध्ये गोड भजन करू. तुमचं भजन जर मला पटलं तर कीर्तन 5 मिनिटात सुटल बरं का, नाही तर मी 10 वाजूस तर कीर्तन सोडणार नाही. मग भजन करायचं.